नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तापमानामध्ये सातत्याने बदल होताना दिसून येत आहे। तर गेल्या काही दिवसापासून तापमानाचा पारा हा 40° वरती स्थिर असल्यामुळं नागरिकांना काहीसा जो दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। मात्र कमी आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणावरती उकाडा जो आहे तो वाढला असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीतच तापमानाचा पारा जरी स्थिर असला तरी नंदुरबार शहराला जोडणारे जे रस्ते जे आहे ते सकाळच्या सत्रातच निर्मनुष्य सारखी परिस्थिती जी आहे ती दिसून येत आहे। कारण की या वर्षी सर्वाधिक नंदुरबार मध्ये जवळपास 45° पेक्षा अधिक तापमानाची नोंद जी आहे ती झालेली आहे। त्यामुळं नागरिकांकडून सकाळच्या सत्रापासूनच काळजी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती घेतली जात आहे। कामाशिवाय घराबाहेर पडत नसल्याचं सध्याच्या रस्त्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात सातत्याने बदल होत असल्यामुळे याचा परिणाम देखील मानवी जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। तर सर्वाधिक परिणाम जे आहे ते लहान बालकांवरती होताना दिसून येत आहे। त्यामुळं लहान बालकांची संख्या जी आहे ती रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसून येत आहे। त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये। विशेषतः लहान मुलांची काळजी घेण्याचे देखील आव्हान जे आहे ते आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे। तर येणारे काही दिवस तापमान जे आहे ते असं स्थिर राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आला आहे। मात्र काळजी घेतल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आव्हान जे आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे। तापमानामध्ये काहीशी घसरण झाल्यामुळं लिंबूची देखील मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती घसरली असल्याने त्याची देखील दरामध्ये काहीशी घसरण जी आहे ते झालेली आहे। तर येणारे काही दिवस जे आहे ते अधिक वारे जे आहे ते वेगाने वाहणार आहेत आणि तापमान जे आहे ते कमी जरी असलं तरी कमी आर्द्रतेमुळे उकाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढला असल्याचे नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे। जितेंद्र वायसरा, टीव्ही9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।